टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जो बीड जिल्ह्यामधले जे सरपंच आहेत माझे भाऊ, जे कुटुंबाचे प्रमुख होते, गावचे प्रमुख होते आणि एक समाजसेवक होते, या माझ्या निर्घुण म्हणजे हे जी हत्या झालेली आहे माझ्या भावाची निर्घुणपणे, आम्ही पहिल्या दिवसापासून आतापर्यंत फक्त एक मागणी मागतोय, आम्हाला न्याय पाहिजे। आणि न्यायासाठी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत झगडतोय, रस्त्यावर उतरलो। काल मला एक पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की तुम्ही 3 महिन्यात हे कसं सावरलं, तर मी त्यांना बोललो होतो की मी काहीच सावरलं नाही। जे सगळ्या जाती धर्मातले लोक आहेत, जे समाजातील लोक आहेत आणि मुख्य म्हणजे जे जिथं 15 वर्ष काम केलं, ज्या कर्मभूमीमध्ये जे माझ्या मामाचं गाव आहे, त्या लोकांनी खरं तर म्हणजे तुम्ही सगळ्यांनी खरं तर हे कुठंतरी स्थिर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही पूर्ण मोडून गेलेलो आहोत। आम्ही फक्त दिसतोय, तुम्हाला चलताना दिसतोय, रस्त्यावर उतरलेले दिसतोय, पण आमच्यावर काय वेळ आहे हे आम्ही घरी गेल्यावरच आम्हाला कळतंय आणि ते तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही। इतकी भयानक परिस्थिती एकंदरीत आमच्यावर ओढवलेली आहे। जर का तुम्ही नसता, मग तुम्ही पण आलात, जे प्रसार माध्यम आहेत, तुम्हाला 4थ्या स्थानी म्हणजे तुमचा स्तंभ 4थ्या स्थानी आहे, परंतु मी वेळोवेळी म्हणलोय की तुम्ही हे जे प्रकरण आहे, ही जी हत्या झालेली, ह्या प्रकरणामध्ये तुम्ही पहिल्या स्थानी आहात। कारण तुम्ही एक न एक गोष्ट, ज्या काही फॅक्ट आहेत, जी काही तिथली परिस्थिती आहे, ही सांगण्याचा निर्भीडपणे प्रयत्न केलेला आहे। आणि जो सगळा समाज आपल्यासोबत आहे न्यायाच्या भूमिकेत, त्याच्यामुळं आपण न्यायच मागतोय, आपल्याला न्यायच पाहिजे आणि न्यायाशिवाय आपण दुसरी कुठली मागणीही केली नाही। परंतु या न्यायाच्या प्रक्रियेत प्रत्येकानं आपली जिम्मेदारी काय आहे ती ओळखून जर काम केलं तर न्याय नक्की लवकरात लवकर भेटेल, अशी आमची अपेक्षा आहे। कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे, याबद्दल खरं तर प्रशासनाने याचा अगोदर अभ्यास केला पाहिजे की का फरार आहे। मागच्या 2 वर्षापासून तो 307 या केसमध्ये फरार आहे आणि तो फरार असताना 29/11ला जे खंडणीचं जे प्रकरण समोर आलेलं आहे, त्याच्यावर FIR झालेला आहे। एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षाच्या ऑफिसमध्ये जी मीटिंग झाली, जिथून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना धमकावलं गेलं, खंडणी मागण्यात आली, तिथं तो पोलीस अधिकाऱ्यांसोबत कृष्णा आंधळे हा तिथं उपस्थित आहे। हा आलाय कॅमेरामध्ये, परंतु तो केज पोलीसमध्ये सर्रास वावरत होता। त्याला कुणाचंही भीती नव्हती, त्याला अभय होतं, पोलिसांचं राजकीय पाठबळ होतं, म्हणून तो कित्येक गुन्हे करू शकला। आणि सगळ्यात महत्त्वाचं की हे जे गुन्हेगार आहेत, या प्रत्येकावर 7 ते डायरेक्ट 22 पर्यंत गुन्हे आहेत। ह्याची अगोदर कुठेही चौकशी झाली नाही, त्यांना कुठेही शिक्षा मिळाली नाही। म्हणून जे काही प्रशासन आहे, जे काही पोलीस यंत्रणा आहे, यांनीच खरं तर ह्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की कृष्णा आंधळे कुठं आहे। आज 90 दिवस पूर्ण होत आहेत या हत्येला। मागच्या 90 दिवसांमध्ये कशा पद्धतीने तपास झाला असं तुम्हाला वाटतं? याबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये एवढं मोठं आव्हान होतं देशमुख कुटुंबियाला, गावाला, की कुठून सुरुवात करायची, न्याय कसा घ्यायचा, कुणाच्या दारात जायचं, कुणाजवळ टाहो फोडायचा, कुणाजवळ न्याय मागायचा, हाच खरा प्रश्न होता। परंतु जे गाव खंबीरपणे उभं राहिलं, 24 तास कमीत कमी रस्त्यावर उतरून जे लोकांना न्यायाच्या भूमिकेमध्ये न्यायाची भीक मागितली, त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलो की गावांनी कशा पद्धतीने न्यायाच्या भूमिकेत उतरले होते। आज देखील त्याच परिस्थितीत आहोत आम्ही रस्त्यावर आहोत। आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, जोपर्यंत हे सगळे आरोपी जे आहेत, आणि महत्त्वपूर्ण गोष्ट बोलेल मी इथं की हे जे आरोपी आहेत हे सिद्ध झालेत, हे आरोपी आहेत, यांनी खून केला आहे, यांच्या टोळ्या होत्या, यांचे अपहरण केलेले काही सगळे फुटेज आहेत, हे गुन्हेगार किती प्रमाणात आहेत ह्याचे सगळे पेपर आहेत। परंतु ह्या लोकांना कुणी तयार केलंय? हे लोक कुणाच्या आश्रयाखाली इतक्या दिवस असे खून, दरोडे, अपहरण करत होते? हे खरं तर अभ्यास करण्याचा म्हणजे गरज आहे। आणि तो केल्यानंतर तिथली जी बीडची जी भयानकता आहे या गुन्हेगारीची, आणि या अजून कित्येक अनेक असे गुन्हे आहेत तिथं किंवा अशा गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला आत्ता तरी तुम्हाला मी स्पष्ट करून देऊ शकत नाही, कारण मला न्याय पाहिजे। माझी जी दिशा आहे ती कुठे इकडे तिकडे गेली नाही पाहिजे। मी न्यायाच्या भूमिकेत असणार आहे आणि माझी कायमची ती भूमिका असणार आहे। ओके, थँक्यू।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.